अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आज एक वेगळाच उत्सव पाहायला मिळाला। बुद्ध पौर्णिमा आणि जागतिक परिचारिका दिन या दोन्ही निमित्ताने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आणि परिचारिका वर्गाने कार्यक्रमाचे आयोजन केले। या निमित्ताने बुद्ध मूर्तीचे पूजन आणि फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमातून शांती, सेवा आणि करुणा या तिन्ही मूल्यांचा संदेश देण्यात आला। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात बुद्ध जयंतीनिमित्त शांतीचा संदेश देणारा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या पूजनाने झाली। रुग्णालयात कार्यरत डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी बुद्धांच्या शिकवणुकीचे स्मरण करत करुणा आणि समतेचा विचार सर्वांमध्ये पोहोचविला। त्यानंतर जागतिक परिचारिका दिनानिमित्त फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। नर्सिंग पेशातील महिलांनी यावेळी आपला कार्यपर्व, इतिहास आणि सेवा परंपरा याचे महत्त्व अधोरेखित केलेत। मी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती अधिसेविका आज बुद्ध जयंतीनिमित्त सर्वत्र साजरी होत आहे। त्याचप्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिसेविका कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेतलेला आहे। सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे असे तथागत गौतम बुद्ध यांच्या शांतीचा हा जो संदेश आहे हा सर्वांनी अंगीकारावा आणि त्याचा जर अंगीकार केला तर आपण कुटुंब, समाज, जिथे सेवा देतो तिथे अशा सर्व ठिकाणी शांततेचा संदेश जर आपण रुजवला तर मानवाला कुठेही काही अडचणी जाणार नाहीत आणि आपण एक सुंदरशी रुग्णसेवा करू शकू। अशा सर्व परिचारिकांनी आज बुद्ध वंदनाच करून आम्ही एक शांतीचा संदेश दिला आहे आणि या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन हा दिवस आम्ही आज साजरा करणार आहोत। तसेच जागतिक परिचारिका दिनानिमित्त आज आम्ही मॉडर्न नर्सिंगच्या आमच्या जननी आदरणीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्यासुद्धा प्रतिमेचं पूजन करून आम्ही सर्व परिचारिकांनी एक रुग्णसेवेचं घेतलेलं व्रत पूर्ण करू अशी आम्ही आशा देतो आणि या समाजामधला येणारा तळागाळातला रुग्ण याला निरंतर आमच्याकडून सेवा घडू अशी ग्वाही देतो आणि त्याही प्रित्यर्थ आम्ही आज हा दिवस इथे साजरा करू। या कार्यक्रमात गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित भाषण तसेच नर्सिंग क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सत्कार आयोजित करण्यात आला। संपूर्ण रुग्णालय परिसर बुद्धमय आणि सेवामय झाला होता। शांतीचा संदेश देणारे बुद्ध आणि सेवा संकल्पाचा आदर्श असणाऱ्या परिचारिका या दोन्हींचाही सन्मान आज एका व्यासपीठावर झाला। जिल्हा सामान्य रुग्णालयातील या दुहेरी कार्यक्रम खरंच मनाला उभारी देणारा ठरला।